नमस्कार मित्रांनो, आपल्या भारतीयांचं असं आहे की आपण जे काही चांगलं काम करतो ते किती चांगलं आहे हे सांगायला आपल्याला कोणतरी गोरा माणूस लागतो, आपल्याला कोणतरी परदेशी माणूस लागतो, त्यांनी आपल्याला सांगितलं की आपल्याला पटतं. अन्यथा आपल्या मनात शंका येत राहते. कदाचित अजूनही ब्रिटिशांच्या आपल्या वरील असलेल्या राज्याचा हा प्रभाव जो 8 दशकं होत आली ब्रिटिश जाऊन तरी तो आहे. हा विषय पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरशी निगडीत आहे. 9 महिने उलटून गेले, पण ऑपरेशन सिंदूरची आठवण आजही ताजी होत आहे. 2 गोष्टींसाठी. 2-3 दिवसापूर्वी अमेरिकेचे भारतातील राजदूत, आणि हे मान्य करायला पाहिजे की सर्गेई गोर यांनी एक, ज्याला डिप्लोमसी असते त्याला एका नवीन उंचीवर नेऊन ठेवलेले अवघे 39-40 वर्षाचे राजदूत आहेत. ट्रम्पच्या अतिशय जवळचे आहेत, पण भारतात आल्यावर आणि अशा वेळेला आले जेव्हा भारत अमेरिका संबंध असे खाली जात होते. ट्रम्प यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे, ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान असेल किंवा त्याच्यानंतर भारतावर लादलेल्या निर्बंधाबाबत असतील. पण अशा परिस्थितीत भारतात येऊन त्यांनी जे खाली जाणारं विमान वरती उचलायचं, अशा प्रकारे ज्या ऊर्जेने ते काम करतात, ज्या लोकांना ते भेटतात, कधी रिक्षाने प्रवास करतात, कधी मुंबईत येतात, कधी चंदीगडला जातात. हा विषय चंदीगडचा आहे, कारण चंदीगडला त्यांनी भारताच्या लष्कराच्या वेस्टर्न कमांडला भेट दिली आणि त्याच्यामुळे अनेक पत्रकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, विरोधी पक्षाचे नेते यांचा तिळपापड झाला की हे काय चालू आहे. कारण सर्गेई गोर हे फक्त अमेरिकेचे भारतातले राजदूत नाही आहे, तर ते अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात दक्षिण आशियाचीही जबाबदारी त्यांच्याकडे, याचा अर्थ पाकिस्तानचीही जबाबदारी, राजदूत म्हणून नाही पण ट्रम्प यांच्याशी, तर ती त्यांच्याकडे आहे. आणि त्यामुळे जो माणूस पाकिस्तानसाठी जबाबदार आहे त्याला तुम्ही अशा संवेदनशील ठिकाणी जाऊ कसं देता, असा प्रश्न विचारण्यात आला. अर्थातच सर्गेई गोर तिकडे गेले होते. ते अमेरिकेचे इंडो पॅसिफिक म्हणजे हिंद प्रशांत क्षेत्रासाठी जी त्यांची कमांड आहे, त्यांचे ॲडमिरल सॅम्युअल जे पापारो भारतात आले होते, त्यांच्यासोबत ते तिथे गेले होते. आणि हे जी वेस्टर्न कमांड आहे ती एका दृष्टीने भारताचं सगळ्यात पोलादी दरवाजा म्हणून ओळखलं जातं, कारण सगळी आक्रमणं भारतावर जास्तीत जास्त झालेली आहेत ती मुख्यतः पश्चिमेकडनं झालेली आहेत, पाकिस्तानकडनं झालेली आहेत. एक भारत चीन युद्ध आणि आत्ता गलवान खोऱ्यातला संघर्ष, त्याच्या आधीचा डोकलाम संघर्ष हे वगळता, पण युद्ध सगळी मुख्यतः ही पश्चिम सीमेवरनं झालेली आहेत. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यानही या वेस्टर्न कमांडनी अतिशय मोलाची भूमिका बजावली होती. आणि त्यामुळे ही चर्चा सुरू झाली की अजून ऑपरेशन सिंदूरचं कवित्व संपत का नाही आहे. कारण या ऑपरेशन सिंदूर दरम्यान जे काही झालं ते कुठेतरी जगाला सांगण्यात आपण कमी पडलो. पूर्वी असं म्हटलं जायचं की भारत युद्धात जिंकतो आणि तहात हरतो. यावेळेला भारत युद्धात जिंकला पण प्रसिद्धी करण्याच्या बाबतीत हारला, भारतीय सैन्य दलांचा हा पराभव झाला, अशी टीका होती. ती का, त्याच्याकडे वळायला मी आता सुरुवात करतोय. कारण याच दरम्यान जे जागतिक ख्यातीचे हवाई युद्धाचे जे तज्ज्ञ आहेत, टॉम कूपर त्यांनी एक समाज माध्यमात एक पोस्ट टाकली. त्याच्यानंतर त्यांच्यावरचा एक NDTVवर इंटरव्ह्यू झाला. आणि या इंटरव्ह्यूमध्ये तसं काही टॉम कूपर यांनी काही वेगळं काही सांगितलं नाही आहे. जी चर्चा आपल्याकडे ऑपरेशन सिंदूर दरम्यान झाली, जे दावे अनेकांनी, भारतीय तज्ज्ञांनी, विश्लेषकांनी ऑपरेशन सिंदूरच्या वेळा केले की भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्यावर हल्ला केला किराणा हिल्सच्या भागात. पण तरी देखील टॉम कूपरचं असं निर्विवादपणे सांगणं महत्त्वाचं ठरतं. याचं कारण दावा करणं आणि अभ्यास करून त्यावर अभ्यासपूर्ण मत मांडणं, साक्षी पुरावे त्याचे सादर करणं, या 2 गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरतात. पाश्चिमात्य जगामध्ये अजूनही जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट अभ्यासपूर्ण मांडता, त्याचे फोटोग्राफ्स असतील, सॅटेलाईट इमेजरी असेल, त्याचे तिथल्या जे स्रोत असतात त्यांच्याशी झालेली संभाषण असेल, या सगळ्याचा जो कोणी औपचारिकरित्या या सगळ्या गोष्टी सादर करू शकतो त्याला जास्त किंमत मिळते. आपल्याकडच्या लोकांनी हे कोणाच्या तरी सूत्रातनं, कोणाच्या तरी हवाल्याने हे सांगितलं होतं. तर टॉम कूपरनी
आत्ता निर्विवादपणे सांगितलं की ऑपरेशन सिंदूर अशासाठी थांबलं. का थांबलं? तर भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्यावर हल्ला केला. ही माहिती तेव्हाही बाहेर आली होती. ते काय झालं होतं हे तेव्हा साधारणतः लोकांना कळलं होतं, पण कसं झालं हे कळणं बाकी होतं. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की टॉम कुपरचा मुलाखत आपण बघायला हवी. टॉम कुपरचं म्हणणं आहे की आधी ही सगळी जी भौगोलिक रचना आहे पाकिस्तानमधली ती समजून घेतली पाहिजे. किराना हिल्स, त्याचे जर सॅटेलाईट नकाशे बघितले तर असं दिसतं की मैदानी भागात एक मध्ये तसा टेकड्या आहेत आणि त्या टेकड्यांच्या अवतीभोवती पाकिस्ताननी अनेक बंकर्स तयार केलेले आहेत. पण हे बंकर्स आहेत हे सगळे तुमच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी, धूळफेकसाठी हे बंकर आहे. अर्थात त्या बंकरमध्ये साधी शस्त्रास्त्र आहेत, काही रिकामे आहेत, पण असा त्यामुळे शत्रूला असं वाटावं की जर हल्ला करायचा असेल या भागात तर या बंकर्सवर, कारण ह्याच्या खाली काहीतरी दडलेलं आहे त्याच्यावर हल्ला करायचा. आणि ते करता करता तुम्ही जे सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट आहे त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष होईल. आता हे सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट कुठलं आहे तर पाकिस्तानची अण्वस्त्र आहेत. ती कुठे आहेत तर ती या किराना हिल्सच्या आतमध्ये त्यांनी अनेक बोगदे तयार केले होते आणि या बोगद्यांच्या आतमध्ये सुरक्षित जागी त्यांनी हे ठेवलं होतं. आता हे कशावरून? तर त्याच्यासाठी त्यांनी दाखवलं की बघा आधी जे व्हिडिओ आणि फोटो आणि नंतरची सॅटेलाईट इमेजरी आहे ते त्यांनी त्याचा हवाला देत केलं की एकतर हे किराना हिल्सपासनं सरगोदा, जिथे पाकिस्तानचा एक धावपट्टी आहे, हवाई तळ आहे आणि अतिशय महत्त्वाचा हवाई तळ आहे, कारण तिथे पाकिस्तानची F-16 विमान आहेत. F-16 विमानं का महत्त्वाची आहेत? कारण ही विमानं अण्वस्त्र असलेली क्षेपणास्त्र वाहून नेऊ शकतात. अण्वस्त्र असणं ही महत्त्वाची गोष्ट आहे, पण ते अण्वस्त्र दुसऱ्या देशावर टाकणार कसं? म्हणजे पाकिस्तानला समजा बेंगळुरूवर किंवा चेन्नईवर आपल्याकडचं अण्वस्त्र टाकायचं आहे तर ते एक तर ते क्षेपणास्त्राने टाकणार. जर दिल्लीवर टाकायचं असेल तर एक तर जमिनीवरच्या क्षेपणास्त्रातनं टाकणार किंवा पाकिस्तानचं विमान ते घेऊन भारताच्या सीमेजवळ येणार आणि तिकडनं ते क्षेपणास्त्र टाकणार. आणि त्याच्यासाठी अण्वस्त्र डागण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा ॲसेट त्यांचा आहे तर तो F-16 विमान आहे. त्या F-16चा बेस सरगोदाला आहे आणि त्यामुळे सरगोदा ते किराना हिल्स हे अंतर जेमतेम 7-8 किलोमीटरचं आहे. नकाशात रस्त्याने बघितलं तर ते 20-25 किलोमीटरचं दिसतं, कारण अंतर हे शेवटी एक बिंदू ते दुसरा बिंदू असं मोजतात रस्त्याच्या आणि अंतराला तसं. पण थोडक्यात काय तर 20-25 मिनिटाच्या अंतरावर आहे. तिथे आजूबाजूला डिकॉय तयार केलेला आहे, म्हणजे धुळफेक करण्यासाठी सगळे बेसेस वगैरे. आणि मग किराना हिल्सच्या आतमध्ये बोगदे जाताना दिसतात. आता या आतमध्ये बोगदे आहेत, ठीक आहे, बोगदे आहेत तर ती आतमध्ये काहीतरी खाणकामही चालू असू शकतं. म्हणजे शेवटी प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारता येतो की हे बोगदे आहेत त्याच्यामध्ये अण्वस्त्र साठवलेत कशावरून? त्याच्यासाठी टॉम कुपर ही सगळी माहिती देतात की गेल्या 20-25 वर्षात, नाही जास्तच, म्हणजे खरं तर पाकिस्ताननी अण्वस्त्र चाचणी करायच्या आधीच्या काळात पाकिस्ताननी या भागात 20 ते 25 नॉन क्रिटिकल न्यूक्लिअर ब्लास्ट, म्हणजे अण्वस्त्र स्फोट घडवण्याच्या पूर्वी त्याचे प्रयोग म्हणून जे तुम्ही स्फोट घडवता ते सगळे या भागात 20 ते 25 स्फोट त्यांनी घडवलेले. आणि त्यामुळे ही जागा त्या दृष्टीने महत्त्वाची आहे. पाकिस्तानची अण्वस्त्र चाचणी झाली ही काहुटा इथे झाली. काहुटा जवळजवळ 4-4.5 तासाच्या अंतरावर आहे. पण हे जे प्रयोगासाठी हे होते ते इथे झाले. म्हणजे रिॲक्टर आहे पाकिस्तानचा तो किराना हिल्सला नाही आहे. पण ही अण्वस्त्र बनवल्यावरती अशा जागी पाहिजेत की ती सुरक्षित पाहिजेत. कशासाठी सुरक्षित पाहिजेत? तर शत्रूच्या हल्ल्यापासून ती सुरक्षित राहायला पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट ती अशाही ठिकाणी पाहिजेत की जिथे तुमच्या विमानांद्वारे ती अण्वस्त्र दुसऱ्या देशावर टाकण्याची सोय पाहिजे. म्हणजे जवळ तुमचा विमानतळ, धावपट्टी पाहिजे. आणि ती धावपट्टी अशी पाहिजे की जिकडनं अण्वस्त्र वाहून नेणारी विमानं उडू शकतील. नुसती विमानं ती उडू शकणार नाही. आणि त्यामुळे पाकिस्तानसाठी F-16चं जिथे तळ होता त्याच्या जवळ याचा साठा करण्यात आलेला होता. आता ते करताना म्हणजे त्यांनी ती रचना सगळी उपग्रहाच्या साह्याने अभ्यासली. त्याच्यात त्यांचं म्हणणं होतं हे जे जमिनीवरचे जे सगळे तळ, बंकर वगैरे दिसत होते ते धूळ फेकण्यासाठी, पण जर आतमध्ये गुहेत काहीतरी आहे तर मग त्याला अनेक व्हेंटिलेशनसाठी त्यांनी अनेक छिद्र किंवा अनेक ओपनिंग्स ठेवल्या होत्या. आणि त्याच्यावरनं मग या सगळ्या अभ्यासकांना संशय येतो की अशा प्रकारची रचना की नुसती गुहा आहे तर तिथे पारंपरिक शस्त्रास्त्रे ठेवू शकतात किंवा दुसरंही काहीतरी ऑफिस म्हणजे कुठलं तरी मिलिटरी इन्स्टॉलेशन असू शकतं, त्याच्यात अण्वस्त्र आहेत कशावरून? तर अण्वस्त्र असताना त्याच्यामध्ये काही अपघात होऊ नये किंवा ती पटकन बाहेर काढून डिप्लॉय करतावी
यासाठी व्हेंटिलेशनसाठी यासाठी जे त्याच्यात ती रचना बघितली आणि आता उपग्रहाच्या सहाय्याने बऱ्याच गोष्टी बारीक बारीक दिसू शकतात, त्याचा सगळ्याचा अभ्यास करून त्यांनी हा सगळा निष्कर्ष काढला. आता प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेला का झालं आणि हे युद्ध का थांबलं ते देखील समजून घेणं आवश्यक आहे. आता त्याचे व्हिडिओही उपलब्ध आहेत. त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे भारताने पहिले काय केलं तर या किराणा हिल्स या भागात असलेला रडार पाकिस्तानचा तो उद्ध्वस्त केला. रडार उद्ध्वस्त केल्यामुळे काय झालं की पाकिस्तानला एक ब्लाइंडनेस आला, त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आला की उद्या जेव्हा भारतीय विमानं भारतीय क्षेपणास्त्र येतील तेव्हा ती त्या रडारवर त्या भागात असलेल्या पकडली जाणार नाहीत, दिसणार नाहीत. यासाठी तो रडार उद्ध्वस्त करण्यात आला. रडार उद्ध्वस्त झाल्याचं कळल्यावर पाकिस्ताननी दोन गोष्टी केल्या. त्यांनी बाकीच्या भागातनं बाकीचेही रडार त्यांचे उद्ध्वस्त केले. रडार उद्ध्वस्त केल्यावर त्यांनी बाकीच्या भागातनं सीमेच्या जवळ असलेलं आपलं सैन्य आहे, आपली विमानं, क्षेपणास्त्र हे मागे नेलं. कारण त्यांना लक्षात आलं की रडार उद्ध्वस्त झाल्यावर शत्रूची विमानं म्हणजे भारताची विमानं आल्यावर त्यांच्याकडे बचावाचा काही मार्ग नाही आहे आणि त्यामुळे बाकीच्या भागातून त्यांनी शस्त्रास्त्र सैन्य मागच्या सुरक्षित जागी सीमेपासून काही अंतर असलेल्या जागेवर नेलं. आता ह्या रडार उद्ध्वस्त होत असल्याचा स्फोट, त्या स्फोटाचा म्हणजे त्याच्यातनं उठणारा छत्रीसारखा तेजो गोल, त्याचा आकार, त्याचं कुठल्या प्रकारची स्फोटकं आहेत हे सगळं त्याचं आता नवीन फॉरेन्सिकच्या साहाय्याने शोधून काढतात. आणि नंतर एकदा हा उद्ध्वस्त केल्यावर जेव्हा पाकिस्तानने अंदाधुंद भारतावर हल्ला करायला सुरुवात केली, मोठ्या प्रमाणावर हल्ला सुरुवात केली, तेव्हा भारताने काय केलं, एक तर सगळे पाकिस्तानचे हल्ले परतवून लावले. एकही पाकिस्तानचा हल्ला त्यांनी S-400 टार्गेट केलं, तिथे झालं नाही. राजधानी दिल्लीकडे त्यांनी क्षेपणास्त्र सोडलं, ते हवेतल्या हवेत उद्ध्वस्त केलं. शेकडो ड्रोन भारतावर सोडले, ते सगळे हवेतल्या हवेत उद्ध्वस्त केले. म्हणजे पाकिस्तानच्या हातात काही उरलं नाही. आणि जेव्हा पाकिस्तान वाह्यातगिरी करायला लागला तेव्हा त्याला मेसेज देण्यासाठी आपण त्यांच्या सगळ्या धावपट्ट्या त्याच्यावर छिद्र पाडली, त्याच्यातनं हल्ला करून त्याच्यात ती धावपट्टी निकामी होईल असं आपण बघितलं. हा हे संदेश देण्यासाठी होतं. ते सगळी उद्ध्वस्त का नाही केली, कारण जे युद्ध असतं ते एस्कलेट होत जातं. तुम्ही एकदम डायरेक्ट ब्रह्मास्त्र काढत नाही, एक एक पायरी चढत चढत वरती जाते. ते युद्धाचे नियम आहेत आणि हे नियम लष्कराच्या वेगवेगळ्या देशांच्या लष्कराच्या रणनीती करणाऱ्या पथक आणि राजकीय नेतृत्वाच्या याच्यातनं हे सगळं तयार झालेलं असतं. की असं नसतं की कोणी जुन्या काळात सारखं की राजा म्हणला आक्रमण की चालले, असं होत नाही. तर त्याच्यामुळे त्या सगळ्या धावपट्ट्या उद्ध्वस्त केल्या. त्याच्यात हा जो F-16चा बेस आहे तो उद्ध्वस्त केला. त्याचे जो हँगर होता जिथे F-16 होते त्याच्यातनं मिसाईल्स टाकले आणि त्यातली काही विमानं क्षतिग्रस्त झाली. आणि दुसरे मग जे स्फोटाचे व्हिडिओ आहेत ते त्या किराणा हिल्समधनं 2 का 3 स्फोट झाल्याचे दिसत आहे. आणि त्याच्यातनं असं दिसतं की किमान 2 दरवाजे या बंकरकडे जाणारे ते भारताने उद्ध्वस्त केले. आता हे उद्ध्वस्त झाल्यामुळे पाकिस्तानची त्रेधा तिरपीट उडाली. ते झाल्यानंतर भारत पाकिस्तान युद्ध थांबावं यासाठी खूप वेगाने घडामोडी घडल्या आणि त्या घडामोडी घडत असताना पाकिस्तानने अमेरिकेला विनंती केली, मग अमेरिकेने भारताला सांगितलं, मग भारताने ती गोष्ट मान्य केली. या सगळ्यामध्ये हा प्रश्न विचारला जातो की जर पाकिस्तानला म्हणजे लागेल अशा ठिकाणी मारल्यावर, कोणालाही लागेल अशा ठिकाणी मारल्यावर तो माणूस चौथावरून आणखीन वेगाने हल्ला करेल, मग पाकिस्तानने असं का नाही केलं? हे किराणा हिल्सच्या दरवाजांवर किंवा तिथे हल्ला केल्यामुळे पाकिस्तान तर चवताळायला हवा होता, आणखीन द्वेषाने तुटून पडायला होता, पण असं न करता पाकिस्ताननी युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न का सुरू केले, गयावया का सुरू केली? तर याचं कारण टॉम कूपर म्हणतात की युद्ध करणार म्हणजे काय करणार? पाकिस्तान युद्ध करणार म्हणजे काय करणार? 100 क्षेपणास्त्र सोडणार, त्याच्याऐवजी 200 क्षेपणास्त्र सोडणार. 10 विमानं हल्ला करायची जी 20 विमानांनी हल्ला करणार. पण जर विमानांनी हल्ला केला असता तर S-400नी ती हवेतल्या हवेत उद्ध्वस्त केली असती, क्षेपणास्त्र टाकली असती तर तीही हवेतल्या हवेत उद्ध्वस्त झाली असती. ड्रोन आणखीन वाढवले तर ड्रोन भारताच्या एरियल डिफेन्स शील्ड त्यांनी उद्ध्वस्त केलं असतं. आणि त्यामुळे करण्यासारखं काही नव्हतं, कारण आत्तापर्यंत 2-3 दिवसात पाकिस्तानने या सगळ्या गोष्टी केल्या, त्यातल्या यशस्वी झाल्या नव्हत्या. आणि दुसरी गोष्ट, भारताने हे दाखवून दिलं होतं की जिथे हवं तिथे बारीक भोग पाडणं सोपी गोष्ट नसते. प्रिसिजन ज्याला, की त्या धावपट्टीच्या बरोबर मध्यभागी बॉम्ब टाकून ती धावपट्टी निकामी करणं, याच्यासाठी तुमच्याकडे इंटेलिजन्स लागतो, तुमच्याकडे त्या क्षेपणास्त्र लागतात, त्यांची जी अँटी मिसाईल यंत्रणा असते ती तोडून जाणारी, आणि त्यासाठी आपल्याकडे ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहेत, कारण ब्रह्मोसला अडवता येत नाही. आणि हे सगळं भारताने दाखवून दिल्यावर पाकिस्तानच्या लक्षात आलं की आता आपण जर असाच वाह्यातपणा केला, भारतावर आणखीन रागाने संतापाने तुटून पडण्याचा प्रयत्न केला, भारत हे जे किराणा हिल्समध्ये आपण जे दडवलंय
ते सगळं उद्ध्वस्त करू शकतो. हे जेव्हा पाकिस्तानच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी अमेरिकेकडे गयावया करायला सुरुवात केली. अमेरिका ही त्याच्या मागे संतापली. कदाचित हे अशासाठी असेल की पाकिस्ताननी तिथे काय दडवलं किराणा हिल्समध्ये हे अमेरिकेला माहिती होतं, आणि संताप अशासाठी आला की भारतालाही नेमकं पाकिस्ताननी काय दडवलंय, कुठे दडवलंय त्याची सगळी माहिती होती. आणि त्या जागी भारत अतिशय अचूकपणे जेव्हा हल्ला करू शकतो त्याच्यातनं भारताची केपेबिलिटी दिसून आली. आता याच्यात सगळ्यात आश्चर्याची गोष्ट कुठली असेल तर भारताची जे एरियल डिफेन्स शिल्ड आहे यांनी आर्थिकांना आश्चर्याचा धक्का दिला. कारण काय आहे की हे भारताने सगळ्याच्या सगळं स्वतः निर्मिलेलं नाही आहे. यातल्या काही गोष्टी भारताने अमेरिकेकडनं घेतलेत, काही गोष्टी इस्रायलकडनं घेतलेत, काही गोष्टी रशियाच्या आहेत, अनेक गोष्टी आपण स्वतः विकसित करतोय किंवा केलेल्या आहेत. या 4-5 वेगवेगळ्या प्रकारची तुमची प्रणाली असतात त्या एकमेकांना जोडणं, इंटिग्रेट करणं. ड्रोनसाठी काय करणार, शॉर्ट रेंज मिसाईलसाठी काय करणार, हवाई हल्ला झाला तर काय करणार, जमिनीवरनं क्षेपणास्त्र हल्ला झाला तर काय करणार, आणि ही यंत्रणा सगळी एकमेकांशी निगडीत असणं हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि ते भारताने ज्या पद्धतीने केलं त्याची दखल अमेरिकेला घ्यावी लागली. आणि बहुतेक त्यासाठीच चंदीगडच्या वेस्टर्न कमांडला या सर्गेई गोर आणि त्यांचे जे हिंद प्रशांतचे ॲडमिरल आहेत त्यांनी पापारो त्यांनी भेट दिली. पण मग याच्यात आपली कमतरता काय राहिली तर टॉम कूपरचं म्हणणं आहे की हे मी पहिल्यापासून म्हणतोय की भारताबद्दल जे म्हटलं होतं की युद्धात जिंकतो आणि तहात हारतो, तसं या सगळ्याची प्रसिद्धी करण्यामध्ये भारत कमी पडला. जे यश भारताला मिळालं ते दिसतंय त्याच्यापेक्षा खूप मोठं आहे. पण अनेकदा असं होतं की आपण ते यश पुरेसं लोकांपर्यंत पोचवायला कमी पडतो. आणि याउलट पाकिस्तानची प्रसिद्धी यंत्रणा म्हणजे जे इकडे स्थानिक राजकारणात आहे तीच गोष्ट आहे. भाजपा एवढे सगळे विजय मिळवूनही नॅरेटिव्ह आपला चालवू शकत नाही आणि शिल्लक राहिलेली सेना ठणाणा करते आणि माध्यमात आपल्याला दखल घ्यायला लावते. हीच गोष्ट भारत पाकिस्तानचं आहे. आणि त्यासाठी टॉम कूपर यांनी भारताच्या लष्करी प्रसिद्धी यंत्रणेवर टीका केलेली आहे. ही खरी गोष्ट आहे आणि खास करून ही सर्गेई गोरकडे बघून जाणवते. सर्गेई गोर 40 वर्षाचे आहेत आणि ज्या झपाट्यांनी त्या गोष्टी करतायत आणि एक कुठला तरी बॉलिवूड स्टार हॉलिवूड स्टार असल्यासारखे लोकांच्यात मिसळत आहेत. ते तेजस्वी सूर्या खासदारांबरोबर रिक्षाने जात आहेत, मग कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबरोबर काहीतरी करतायत. त्या मनाने आपले जे राजनैतिक अधिकारी असतात काही अपवाद वगळता, कारण आता त्याच्यातही काही लोक आलेले आहेत, पण ते असे पोट सुटलेले, केस पिकलेले, म्हणजे असे अनप्रेझेंटेबल ज्याला म्हणता येईल. आणि अशा वेळेला स्वातंत्र्य नसल्यामुळे म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान मीही बघत होतो, नंतर भारताचे दूतावास आहेत फ्रान्समधला, जर्मनीमधला, ब्रिटनमधला दूतावास, हायकमिशनर म्हणजे उच्चायुक्त जे आहेत ते हे सगळे अतिशय अनुभवी ज्येष्ठ लोक आहेत. पण अशा वेळेला इनिशिएटिव्ह घेऊन आपण बोलायला तेवढं कदाचित आपल्याकडे स्वातंत्र्य नसल्यामुळे त्यांनी काय केलंय, जयशंकरचं ट्विट रिट्विट करणं किंवा ते आपले प्रवक्ते आहेत परराष्ट्र त्यांचं हे रिट्विट करणं किंवा PIB कडनं कुठली तरी फॅक्ट चेक केलं तर ते रिट्विट करणं, याला ॲग्रेसिव्ह PR कॅम्पेन म्हणत नाहीत. त्याच्यात आपल्याला करण्यासारखं भरपूर आहे, पण आत्ता त्याच्यावर बोलण्याची गरज नाही, कारण हा चांगला विषय आहे. जे आपलं यश आहे ते सांगायचा विषय आणि त्याच्यामुळे अपयश कुठे ते आत्ता मी बोलत नाही. पण हे ऑपरेशन सिंदूरबाबत जो खुलासा टॉम कूपरनी केलेला आहे, जो त्याच्या शब्दात ऐकायचा असेल, हे त्यांनी सांगितलेलं मी सांगतोय, पण त्याच्या शब्दात जर ऐकायचं असेल तर NDTVवर बहुतेक शिव अरोरनी का कोणीतरी त्याची घेतलेली मुलाखत आहे, त्याचा लेख वगैरे आहे, अवश्य बघा. आणि मग कळेल की असे बारीक बारीक तपशील जे नजरेतनं सुटू शकतात ते टिपणं आणि मांडणं किती महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.